जिल्हाधिकारी भागवत कराड साहेब या सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत. माननीय आमदार आमचे डॉक्टर राहुल आहेर, माननीय विकले साहेब, सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी आवर्जून उपस्थित झाले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सोहनलालजी भंडारी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि काही मान्यवरांची आपण आता संवाद त्यांचा ऐकणार आहोत. मी लगेचच माननीय राधाकृष्ण विखे यांना विनंती करणार आहे की आपण सर्वांशी संवाद साधावा. या क्षेत्रातील पिंपळगाव परिसरातील माननीय आमचे आमदार दिलीप काका बनकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यामध्ये थोड्याच वेळात उपस्थित होणारे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री दादाजी भुसे, सर्व मंत्रीगण, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी व माझ्यासमोर आलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि निश्चितच मोदी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या देशाला एक उंची गाठण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. आपले जे वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर जे जे कामं काही प्रलंबित होते ते कामंसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केलं आहे. आणि निश्चितच या राज्याचा विकास व्हावा, या राज्यातील प्रश्न सुटावेत, त्या दृष्टिकोनातून या राज्यातील सर्व मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री भुसे साहेब आहेत, भुजबळ साहेब बसलेले आहेत. त्यांना एवढीच विनंती करेल का देशाचे प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न नाशिक जिल्ह्याचे सुद्धा साहेब या ठिकाणी राहिलेले आहेत. त्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा निश्चितच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब परत पंतप्रधान होणार आहेत. त्यावेळेला आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील कांद्याचे प्रश्न असतील, टमाट्याचे प्रश्न असतील, द्राक्षाचे प्रश्न असतील, ते प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मोदी साहेबांनी खरोखर या देशाला प्रगतीवर नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे. राज्याने सुद्धा अनेक प्रकल्प
या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी कामं केलीत. मग रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आणि निश्चितपणे हा नाशिक जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कष्ट करतात. जो काही निर्यातीचा प्रश्न असेल तो कायमस्वरूपी जर देशातील पंतप्रधान त्यांनी त्यांचे सर्व सहकार्यांनी मार्गी लावला तर या जिल्ह्यातील शेतकरी दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. हीच विनंती साहेब आपल्या सर्वांना करतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण ठिकाणी उपस्थित राहिलात. निश्चित 20 तारखेला भारतीताई पवार आणि हेमंतजी गोडसे हे दोन्ही उमेदवार नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमचे नरहरी झिरवाळ साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आणि जनतेचं प्रेम हे मला माहिती आहे. पण आज त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माननीय झिरवाळ साहेब यांनी मंचावर यायचं आहे. आणि आवर्जून उपस्थित होत आहेत नरहरी झिरवाळ साहेब. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. बोलो जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या पिंपळगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथे मागच्या पंचवार्षिकला आपल्याला सर्वांना आदरणीय ह्या देशाचे पंतप्रधान आपले सर्वांचे युगपुरुष माननीय नरेंद्र मोदीजींनी जेव्हा संबोधन केलं होतं त्या संबोधनाला हाक देऊन आपण दिंडोरी लोकसभा असेल किंवा नाशिक लोकसभा असेल इथले दोन्ही आपले महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मताधिक्य देऊन आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण दिल्लीत पाठवलं. आज पुनश्च एकदा 5 वर्षांनी आपल्याला ही संधी मिळालेली आहे की आदरणीय मोदीजींना या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला योगदान देता येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार असतील आदरणीय भारतीताई किंवा आपले नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील हेमंतप्पा गोडसे यांना आपण दिलेलं एक मत हे मोदीजींना आपल्याला तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी कामी येणार आहे. आज आपल्यामध्ये इथं उपस्थित असताना आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करत असताना त्यांना साथ देण्यासाठी आज महायुतीचे सर्व नेते इथं मंचावर उपस्थित आहे. 2014 पासून आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वापासून आपण काम करत असताना या महाराष्ट्राला एक वेगळी उंची गाठण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलंय. आज 2 वर्षापासूनचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्वाचं महायुतीचं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, या सरकारने शेवटच्या घटकाचा विचार करून त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी
अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत, त्याचाच परिपाक आज आपल्याला सामान्यातला सामान्य मतदार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, माता भगिनी असतील, यांच्या मनामध्ये एक दृढ निश्चय केलेला दिसतो आहे की तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान आदरणीय मोदीजींना केल्याशिवाय आपली ही जनता थांबणार नाही. आणि म्हणून या रूपाने आपल्याला पुनश्च एकदा ही संधी मिळालेली आहे. आपण सर्वांनी मागच्या वेळेस या दिंडोरी लोकसभेमध्ये तर 2च फक्त आमदार हे सत्ताधारी होते. यावेळेस साईच्या साई आमदार हे महायुतीचे आहे. आणि त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना नम्रपणे आवाहन करेल की यावेळेस आपल्याला मागच्या वेळेसपेक्षा जास्तही मताधिक्याने भारतीताईंना आपल्याला केंद्रामध्ये पाठवायला पाहिजे. हेमंत आप्पा गोडसेंना पण नाशिकमधनं मोठ्या मताधिक्यांनी आपण पुनश्च एकदा संसदेत पाठवू, हे आवाहन मी आपल्या सर्वांना करेल. पुनश्च एकदा आपल्याला ही संधी आदरणीय मोदीजींना मतदान करण्याची जी आलेली आहे ती आपण दवडणार नाही, ही अपेक्षा बाळगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ढिकले साहेब. यानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, आठवले गट, रासपा आणि मित्र गट आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही मनोगतातून संवाद साधावा आणि येत्या 20 मेला हेमंत आप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. येत्या 20 मे रोजी नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि त्याच निमित्तानं आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, नामदार भुजबळ साहेब, आपले पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, दिलीप काका बनकर, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, आमदार केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, त्याचबरोबर फरांदेताई, मंचावर उपस्थित सर्व आमदार, समोर उपस्थित नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभेतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी म्हणून ही निवडणूक 2024ची 18वी लोकसभा होत आहे. आणि म्हणून आपण जर केंद्रामध्ये जर बघितलं तर निश्चितच आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे काही काम गेली 10 वर्षामध्ये केलं त्याची तुलना जर आपण 65 वर्षाबरोबर केली तर निश्चितच मला असं वाटतं का आपण आपल्या देशाची प्रगती होत आहे. आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे. या अगोदर 10 वर्षापूर्वी जर आपण पाहायचो तर आपले कुठले पंतप्रधान कुठल्या रांगेत उभे राहायचे, परंतु आज आपले पंतप्रधान ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा तिथले पंतप्रधान स्वागत करण्यासाठी येत आहेत. म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. आपल्या देशाची आर्थिक आपण 10 वर्षापूर्वी आपण जर करोनाच्या काळामध्ये बघितलं तर करोनाच्या काळामध्ये आपल्या देशाला लागून जे देश आहेत, श्रीलंकासारख्या देशामध्ये लोकांनी राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन उद्रेक केला. आपल्या देशाच्या शेजारी पाकिस्तान आहे, तिथं त्यांना महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला. परंतु आपला देश या करोनाच्या काळानंतर देखील स्थिर स्थावर राहिला आणि त्यातून देखील आर्थिक प्रगती या ठिकाणी आपल्या देशाने या ठिकाणी केली आणि ती केवळ मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे. आपण गेली 10 वर्षापूर्वी अर्थव्यवस्थेमध्ये 10व्या क्रमांकावरती होतो, आज आपण 5व्या क्रमांकावरती आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांना संधी दिली तर निश्चित आपण 3ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी येणार आहोत. आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहेत, परंतु आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहणार नाही अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आपल्या देशाने या ठिकाणी लाभलं. 370 सारखा कलम असेल, त्यानंतर राम मंदिराचे विषय असतील, असे अनेक जे प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित विषय हे मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे.
आणि म्हणून मोदी साहेब एक देशाचे पंतप्रधान म्हणून आणि इतर इंडिया आघाडीचे जर आपण 10 इच्छुक पंतप्रधान एकत्र केले आणि त्यांचे सगळ्यांचे गुण एकत्र केले तरी मला असं वाटतं का मोदी साहेबांपर्यंत त्यांचे गुण सगळे मिळून पोचणार नाहीत. आणि म्हणून आपल्या देशाला एक चांगलं नेतृत्व लाभलंय. आपण निश्चित आर्थिक प्रगतीच्या दिशेने या ठिकाणी जातोय. आणि आमच्या भारतीताई पवार असतील, आपण असो, आम्ही सातत्यानं दोघं मिळून सातत्यानं नाशिकच्या विकासासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलेत. आपल्या नाशिकमध्ये 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग हब असेल, व्हील रिपेअरचा कारखाना असेल, काही ठिकाणी के वागते जात्रा उड्डाणपूल असेल, आपल्या निफाडचा ड्रायपोर्टचा विषय असेल, UPSC सेंटर, नेट एक्झाम सेंटर, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, असे अनेक मुद्दे. आता येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं का नाशिक पुणा रेल्वे, नाशिकची मेट्रो, त्यानंतर IT पार्कचं पण रिझर्वेशन राजूर बाऊला या ठिकाणी 50 एकर जाग्यामध्ये उद्योगमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. त्यानंतर आडगावला देखील लँड पुलिंगच्या माध्यमातून IT पार्कसाठी महानगरपालिका प्रयत्न करते. आणि म्हणून अशा अनेक, सुरत चेन्नई रस्ता, आज सुरत चेन्नई रस्ता आपल्या नाशिकच्या दृष्टीने एक माइलस्टोन ठरणार आहे का आपण नाशिकवरतून 2 तासामध्ये सुरतला आणि 10 तासामध्ये चेन्नईला त्या ठिकाणी जाणार आहोत. नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये अप्पर वैतरणा, कडवा, देवलिंग, त्यासाठी फडणवीस साहेबांचं देखील चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभतंय का जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे ते गोदावरीमध्ये 7 TMC पाणी, गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं, आणि ते पाणी वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये 7 TMC पाणी या रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून येणार आहे. त्याचा देखील DPR तयार होऊन राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या पशी प्रलंबित आहे. निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तो नदीजोड प्रकल्प जर मार्ग लागला तर निश्चित आपल्या सिन्नरसारखा तालुका असेल किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी लागणारं पाणी असेल त्याची देखील पूर्तता त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि म्हणून असे अनेक प्रकल्प कामं पूर्ण झालेत, अनेक प्रकल्प या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी येत्या 20 तारखेला आपली भूमी ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून प्रभू रामचंद्राचा आसरा आपल्याला माहिती आहे, धनुष्यबाण. आणि म्हणून नाशिकला धनुष्यबाण आणि दिंडोरीला कमळ या दोन्ही निशाणीचे बटन दाबून आपण येणाऱ्या काळामध्ये जो काही उर्वरित विकास आपल्या नाशिकचा करायचा आहे त्यासाठी आम्हाला दोघांना आणि आपल्या भांबरे साहेबांना या ठिकाणी निश्चित या ठिकाणी संधी द्याल अशीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपण सर्व तर मतदान करणार आहोत, पण आपली मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडं खास करून आपण लक्ष देऊन जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल आणि आमच्या दोघांनाही आपल्या पुन्हा एकदा सेवेची संधी या ठिकाणी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पासाहेब. आवर्जून उपस्थित झालेले माननीय जिरवळ साहेब, तसंच माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन, तसंच माननीय आमदार सीमाताई हिरे, आणि यानंतर लगेचच संवाद साधण्यासाठी माननीय आमदार नितीन पवार साहेब यांना मी विनंती करणार आहे की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा. माननीय आमदार पवार साहेब यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. अनेक मान्यवर असल्यामुळे आपण काही लोकांना इथे बोलायला लावतो आहे, पण वेळेअभावी आपण लगेचच इथे घेतो आहोत माननीय जिरवळ साहेब यांना की ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या वतीने जिरवळ साहेब आपण बोलणार आहात, आपल्याला ऐकायचं आहे ना जिरवळ साहेबांना? येस, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ते सर्वांचं आशास्थान, देशाचं आशास्थान नरेंद्र मोदी साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, भुसे साहेब,
सन्माननीय सर्व व्यासपीठ, आजी माजी आमदार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे समोर बसलेले सगळे विकासावर प्रेम करणारे, सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो, असा देशातील एक आगळंवेगळं नेतृत्व नेता आदरणीय मोदी साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलोत. मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. पहिला मी माझा खुलासा करतो. भुजबळ साहेब, माझं कसं केलंय ह्या मंडळीनं, असे काही माझे जोडीदार आहेत का याला ना घरका ना घाटका असा करायचा प्रयत्न चालू आहे. पण मी तसा आजचा राजकारणात आहे असं काही नाही. कैलासवासी हरिभाऊ महाले असतील, सीताराम भोये साहेब असतील, झेडेम कांडोळे साहेब असतील, कधी हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर कधी विरोधात असेल, असं करत करत मी इथवर आलोय. आता मी येताना मला काय वाटलं होतं, प्रोटोकॉल प्रमाणे यादी असेल, PM साहेब आहेत, आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो. उगीच इथं येऊन आणि गर्दी करायची, तर जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं त्याच्यात शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची. माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली बसली आहेत, तो प्रोटोकॉल आहे. पण मला वाटत होतं का बाबा आपणही जरा विचारून घेऊ, वरती नाव असेल तर वरती जाऊ, नसेल तर आपण खालूनही बाय 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 करू शकतो. पण पत्रकार मित्र काय माझ्या मागे लागले तर मला काही माहीत नाही. खुर्चीवर नाव आहे म्हणजे तुमच्या मनात येणार नाही, कारण ताईंनीच सांगितलं का त्यांना तिकडं आवडेल, मला आवडतं. पण पत्रकार मित्रांनी काय कसं पाहिलं, लगेच येऊन तुम्ही काय नाराज आहेत काय? अरे बाबा, मी नाराज कसा? परवा मी एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो साहेब. धार्मिक कार्यक्रमाला टायमिंगमध्ये थोडंसं मागं पुढं झालं. त्यांची प्रचार सभा होती समोरच्यांची, हे मला माहीत नव्हतं. 10-12 दिवस अगोदरच अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून त्या धार्मिक पूजेला मला बोलवलं होतं. आता मला बरेच वेळा असंही वाटतं, पूजेला गेलं, धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची, प्रसाद घ्यायचं, निघायचं. पण मी तसा नाही, मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नसतो. मी गेलो तर त्यांची सभा शेवटाला होती. मी उभा राहिलो मंडपाच्या बाहेर. आता शेटे साहेबांसारखी सगळी माझे गुरुवर्य, पण ते त्या बाजूला आहेत आणि मी ह्या बाजूला आहे. म्हणून ते हसायचे, ते म्हणायचे या मंडपात या मंडपात. म्हणजे शेटे साहेब नाही बोलले, कार्यकर्ते. मी सांगितलं तुमचं आटपून जाऊ द्या, मी पूजेला आलोय. आणि त्यांनी बरोबर एकच केलं होतं, त्या पूजेच्या मांडवातच त्यांची सभा घेऊन टाकली. आणि गेल्यानंतर आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला. दिवसभराचं हे सगळे फडणवीस साहेबांसहित, बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांचे अगदी फोनवर फोन, अजितदादांचा फोन, तटकरे साहेबांचा फोन, महाराष्ट्रातली वेगवेगळी मंडळी जी मोदी साहेबांवर, फडणवीस साहेबांवर, मुख्यमंत्री साहेबांवर, अजितदादांवर जी प्रेम करते, ती मंडळींचे सगळ्यांचे फोन, तुझं असं कसं झालं काय? मग मी सांगितलं, अरे आपल्या उमेदवार भारतीताई आहेत, त्यांना नाही आहे वेळ, कारण मी एक वेळा उमेदवारी करून पाहिलेली आहे. हारलोय मी तेव्हा चव्हाण साहेबांच्या समोर. पण उमेदवार काय असतो हे मी म्हणजे अनुभवलंय. आणि म्हणून भारतीताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात निवळ काम किंवा धोरण, नेता याच्याबरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे का, जी परवा त्यांनी केली ती आपल्याला नाही ना जमली. आम्ही 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत भारतीताई आणि मी बरोबर होतो, आपले उमेदवार. घसा खरडून खरडून बोललो. आणि असं काय मला 4 तासात असं येड्यासारखं झालं का दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो? त्याच्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवल वाटतं.
कारण मी एखादी गोष्ट हो म्हणलो तर परत माघारी जात नाही. म्हणजे बाकीच्यांना तुम्हाला तो आमचा शब्द माहीत नसेल, आमचा आदिवासी शब्द आहे तो. आम्ही नामनगरी आहेत, चव्हाण साहेबांना माहीत आहे. हो तर हो, नाही तर नाही. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे, जर सुरगाण्याची यात्रा असली आणि थिनिंग चालू असली तर आम्ही यात्रेला जाणार म्हणजे जाणार. तुम्ही 4 पट रक्कम वाढवून दिली तर आम्ही थांबणार नाही. ते आम्ही आदिवासी आहोत. आम्ही एकदा शब्द दिला तर तो पक्का असतो. त्याचा खुलासा महाले साहेबांनी केला. महाले साहेबांनी सांगितलं, मोदी साहेबांनी आमच्या आदिवासीसाठी काय काय केलं त्याचा खुलासा त्यांनी केला. आदिवासी गौरव दिनाची घोषणा केली. आजपर्यंतच्या इतिहासात आदिवासी दिनाची गौरव दिन म्हणून कोणी साजरा केला गेला नव्हता. तो आदरणीय मोदी साहेबांनी एकाच दिवशी संपूर्ण देशभरात गौरव दिन म्हणून साजरा केला गेला. त्या निमित्तानं आम्ही अनेक आदिवासी एकत्र येऊन, ते पुढे जाऊन सांगतो. त्याचप्रमाणे विखे पाटील साहेब म्हणतात तसं राष्ट्रपती पहिल्यांदा आदिवासी असेल. पहिल्यांदा आदिवासी मुर्मूताई. तर मी ह्याच्या अगोदरही 1-2 वेळा राष्ट्रपतींना भेटायला जाण्याची संधी मला A.T. पवार साहेबांबरोबर मिळाली होती. ताईबरोबरही जायला मिळाली पाहिजे. ताई पुढच्या वेळेस ध्यानात ठेवा. A.T. पवार साहेबांचं नाव आठवून मी आज राष्ट्रपतीला त्यांनी मला भेटवलं होतं. मी आपलं महाराष्ट्रातले 23 आमदारांना घेऊन राष्ट्रपतींना जेव्हा भेटायला गेलो तर आम्ही तेवढ्या मोठ्या त्या वास्तूत गेलो तर आम्हाला अक्षरशः झोपडी दिसत होती. झोपडी, कारण आमची भगिनी तिथं बसलेली होती. एवढं सारं झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी जे आम्हाला ट्रीटमेंट दिली, अगदी घरगुती स्वरूपानं बोलल्या. आमचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांवर मी आहे तोपर्यंतच तुमच्या बाजूने निकालही होईल आणि मी आहे तोपर्यंत तुमच्या ह्याहीपेक्षा काही अडचणी असतील त्या तुम्ही मला सांगा. मी राज्याकडून तसे प्रस्ताव मागवून घेते आणि मी तशा पद्धतीने त्याच्यात बदल करायला सांगते. ह्या कशाच्या करू ठीक. तर माझे मतदानाला आव्हान करत असताना मी एक सांगतो का मतदान कमळाला करा, भारतीताईंना करा, गोडसे साहेबांना करा. ते मतदान आदरणीय मोदी साहेबांना मिळणार आहे. आणि म्हणून मतदानाची किंमत आपल्याला माहित आहे. टाटा साहेब असतील, बिर्ला साहेब असतील, अजून कोणतेही मोठी माणसं असतील, त्यांना जो अधिकार एका मताचा आहे, ह्या दिवशी तरी आपण सगळेजण समान आहोत. आपल्याला सुद्धा तेवढ्याच मताचा अधिकार आहे. त्याचा हक्क बजावण्याची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेत तरतूद केलेली आहे, तिचा संधीचा फायदा आपण घ्यावा, अशा पद्धतीची मी विनंती करतो. आणि एकच आहे, प्रचार सभा फडणवीस साहेबांना सांगतो, आपण सगळे मिळून विनंती करू मोदी साहेबांना का आताच्या वेळेला एक काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. सगळेजण म्हणतात 70%, 80%, 70%, 80%, पण माणसं आहेत कुठं ती शोधा. मतदार आहे कुठं ते शोधा. कार्यकर्त्यानं आणि पुढच्या 29ला मतदार शोधण्याची वेळ येऊ नये म्हणून साठीची उपाययोजना आत्तापासून करायची. का जे तुम्ही सुरू केलंय, नार पारचा असेल, भुजबळ साहेबांनी एका परिसरात वरच्या बाजूनी केलंय, तर मला वाटतंय त्याच्या शेजारची 10 किलोमीटरवरची आणि त्याच्या खालची 10 मीटरवरची मांजरपाड्याचं, चिमणपाड्याचं, आंबेगनचं, झारलीचं जे पाणी पुढं मागं मिळतं त्याच्यातून तिथला मजूर आजही त्या जागेवर आहे. तशा पद्धतीने मजूर जमा करायची किंवा मतदार गोळा करण्याची गरज येऊ नये याच्यासाठी नारपार, पिंजाळगंगा ह्या योजनांचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. फॉरेस्टचे निकष थोडेफार शिथिल करावेत, कारण फॉरेस्ट हे सरकारी योजनेला अपूर्ण पडतात.
अडचणी आणतात आणि आम्ही सगळे आदिवासी भागात राहतो, ते सगळेजण त्या ठिकाणी फॉरेस्टमध्येच राहतो. म्हणून साठी मी ह्या काही लिखित स्वरूपात आपल्याला मागण्या आमच्या जनतेच्या वतीनं देतो. आमच्या संपूर्ण जनतेच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं, इथं आले नसतील त्यांच्याही वतीनं आपणा सर्वांना, मोदी साहेबांना आमचा निश्चित पाठिंबा आहे असं डिक्लेअर करतो, जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद झिरवळ साहेब. यानंतर दिंडोरीचा सर्वांगीण विकास हेच मुख्य धोरण घेऊन पुढे चालणाऱ्या माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती प्रवीण पवार येत्या 20 मेला त्यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. आणि आता आपल्याशी त्या संवाद साधताय, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. भारत माता की बोला, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा आजच्या या सभेसाठी सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय सर्व सन्माननीय माझ्यासमोर आलेले सर्व माझ्या जिल्ह्यातले, माझ्या वेगवेगळ्या गावागावातून, तालुक्यातून आलेले ग्रामस्थ, आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कराड साहेब, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय भुसे साहेब, आदरणीय आमदार दिलीप काका, आदरणीय आमदार राहुल दादा, आदरणीय आमदार सुहास अण्णा, आदरणीय आमदार नितीन भाऊ पवार, आमदार राहुल दादा डिकले, आदरणीय आमदार सीमाताई फरांदेताई, आमचे मार्गदर्शक माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब, आदरणीय आमदार सरोजताई, माझे आमदार बाळासाहेब सानप, माझे आमदार धनराज भाऊ महाले, विजूभाऊ चौधरी, अजयजी बोरस्ते, अमृताताई, अंकुश दादा, प्रकाश भाऊ लोंडे, डॉक्टर कुंभारडे, प्रशांतजी, शंकर भाऊ, सुनीलजी, रवींद्रजी पगार, एनडी गावित, उपस्थित सर्व सन्माननीय, मी सगळ्यांना तुमची लहान बहीण म्हणून, एक तुमची समोर असलेली हक्काची मुलगी म्हणून आज इथे विनंती करायला उभी आहे. मी इथे विनंती करायला उभी आहे की या जिल्ह्याच्या विकासामध्ये तुमच्या सगळ्यांनी जे योगदान दिलं त्यामुळे 5 वर्षात इथली विकास कामं आदरणीय खासदार गोडसे साहेब आणि माझ्या माध्यमातून आणि खासदार बांबरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करता आली. कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारमध्ये असताना या सरकारने प्रचंड अशी मेहनत केली. आपल्या भारताला वॅक्सिन बनवण्याची कुठलीही इथली ताकद नव्हती. आपल्याकडे वॅक्सिन आयात व्हायच्या. कोरोनाच्या संकट काळात मात्र याच भारताने दाखवलं की भारतामध्ये ब्रेन पॉवरची कमी नाही, मॅन पॉवरची कमी नाही आणि भारताने 220 कोटींचं वॅक्सिनेशन करून एक नवा विक्रम स्थापित केला. आत्मनिर्भर भारत आज जगाने बघितला. मला असं वाटतं की विकास कामांच्या बाबतीत आम्ही बोलू तेवढं कमीच आहे, परंतु हेही सांगते की या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी दिली. राज्य सरकारच्या मदतीने इथे मेडिकल कॉलेजची PG कोर्सेसचे 52 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लवकरच साहेब आम्ही MBBSचे सीट सुद्धा सुरू करणार आहोत. या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या संकट काळातली लक्षात सुविधा घेता इथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर केलं. इथे 100 खाटा अद्ययावत ऑक्सिजनच्या निर्माण केल्या. याच माझ्या मतदारसंघामधल्या आदिवासी भागामध्ये जसं झिरवळ साहेब बोलले, धनराज भाऊ आपणही बोललात की आमच्या बांधवांसाठी कधी कोणी 60 वर्ष विचारच नाही केला की इथे इंग्लिश मीडियमची शाळा पण पाहिजे, CBSE बोर्डाची शाळा पण पाहिजे.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा विचार केला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू झाले, याचा आम्हाला आनंद आहे. रस्त्यांचं जाळं विणताना हायवे असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, गडकरी साहेबांच्या माध्यमातून होणारा हायवेचा विस्तार असेल, जवळपास 1800 कोटींपेक्षा जास्तचा निधी आमच्या हक्काचं सरकार होतं, म्हणून आम्ही आणू शकलो आणि इथून पुढेही आणणार. आमच्या माता भगिनी समोर बसल्या आहेत. मी अतिशय नम्रपणे या मातृशक्तीला विनंती करते की आपण जेव्हा सक्षमीकरणाचा विषय बोलतो तो फक्त भाषणात नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना अतिशय चांगली मदत करण्याचं काम या सरकारने केलं आणि एक ताकद दिली. आज महिला उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. गावागावात आमच्या CRP भगिनी काम करतात. आज आमच्या युवांना मी हात जोडून विनंती करते की ऑनलाईन सुविधा या तुमच्या सगळ्यांसाठीच आपल्या मोबाईलमध्ये सुरू झालेल्या आहेत. आज तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात. कुठेही काही कामाची गरज पडली तर ऑनलाईन पेमेंटमध्ये आज आमचा भारत अमेरिका आणि चीनला सुद्धा मागे टाकतो. सगळ्यात जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुठे होत असेल तर ते भारतात होतंय. ते मोदीजींमुळे होतंय. 2014 पासून या कामाला सुरुवात झाली म्हणून होतंय. या विकास कामांना आपण नक्कीच बघितलं आणि एक गुड गव्हर्नन्स, ईज ऑफ डुईंगच्या दिशेने चाललेलं सरकार आम्ही बघतोय. आपण सांगितलं की नारपार प्रश्न आमच्या जिल्ह्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि माननीय देवेंद्रजींना मी विनंती करते की आपल्या माध्यमातूनच याची एक चांगली मीटिंग आणि DPRचं काम सुरू झालेलं होतं. आता मात्र आपण या कार्याला गती द्यावी आणि त्या दिशेने या जिल्ह्यावासियांचे प्रश्न, पाण्याचा खास करून प्रश्न आहे, नारपारच्या माध्यमातून सोडवावा ही मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि तसं त्यांनी मान्य केलंय की लवकरच या कार्याला गती देणार आहे. आज आमचे युवा स्टार्टअपसाठी पुढे येत आहेत. जवळपास 1 लाखपेक्षा जास्त युवा स्टार्टअपसाठी उभे राहिलेत. PM स्वरोजगार निधी असेल, PM विश्वकर्मा योजना असेल, वेगवेगळ्या योजनेतून आज आमच्या ग्रामीण भागाचा विकास होताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा मला हाही इथे नमूद करायचा आहे आणि खास चर्चा होते की आपल्या सरकारचं धोरण काय, कांदा प्रश्नावर नेमकी तुमची चर्चा काय. आणि एकच विनंती करते की माझं सरकार गेल्या 5 वर्षापासून कांदा प्रश्नावर काम करत आहे, काम करत राहील आणि कायमस्वरूपी कांदा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी सुद्धा निर्णय घेतलाय की या जिल्ह्याची ओळख कांदा द्राक्षाच्याच माध्यमातून झाली आहे. 5 वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा एक रिपोर्ट मागवला गेला. मंत्रालय 2 मंत्रालयातले अधिकारी इथे आले, त्यांनी सर्वे केला आणि इथली गरज ओळखून इथे ड्रायपोर्ट पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याला मंजूर केला. याचा फायदा आमच्या कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. निफाडमध्ये 107 एकर जागा खरेदी पण झालेली आहे. त्यासाठी लवकरच आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माझी विरोधकांना विचारणा आहे, 60 वर्षात कांदा प्रश्नावर त्यांनी कुठलाही तोडगा काढला नाही. पहिले पंतप्रधान आहे की त्यांनी विचार करून इथला ड्रायपोर्ट मंजूर केला आणि कांदा आणि द्राक्ष इथे एक्सपोर्ट होण्यासाठी पहिल्यांदा हजारो कोटींचं बजेट दिलं. भाव कमी असताना आमच्या सरकारने अनुदान देखील दिलं. आमचं सरकार अनुदान देण्यासाठी कमी पडलं नाही. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा कांद्याला अनुदान देणारे ते पहिले मुख्यमंत्री आम्ही बघितले आणि आता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा कांद्याला अनुदान देत आहे. गारपीट झाली, दुष्काळ झाला तर कांद्याची नुकसान भरपाई करण्यासाठी माझ्या मंचावरील सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनी, आमदारांनी कायमच
प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि पंचनामे करून ती नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला. या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान चाळींना देण्याचं काम वाढलं. कांदा प्रक्रिया उद्योगावर केंद्र सरकार राज्य सरकार काम करतंय. अनेक शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट, आदरणीय कराड साहेब इथे आहेत, केंद्र सरकारच्या माध्यमातून वन टाइम सेटलमेंटची योजना राबवली आणि बँकांना आदेश दिले की शेतकऱ्यांना मदत करा. आज आमच्या अनेक शेतकऱ्यांना या वन टाइम सेटलमेंट मधून मदत झाल्याचं शेतकरी स्वतः सांगतात. मी एवढंच सांगते की हे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्हाला आशीर्वाद द्या. कोरोनाच्या संकट काळामध्ये औषधं असतील, ऑक्सिजन असेल, वॅक्सिन असेल, व्हेंटिलेटर असेल, एवढंच नाही तर माझ्या शेतकरी बांधवांच्या गाड्या ज्या ज्या राज्यात अडवल्या त्या सुद्धा सोडवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या काळात केलं, याची आम्हाला जाणीव आहे. मी एवढंच सांगते की आपल्याला हा जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याला नाशिक जिल्ह्यातला विकास करायचा आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आभारी आहे माननीय पंतप्रधान मोदीजींचे की ज्यांनी माझ्या या मतदार संघात सुद्धा कुठलाही निधी कमी पडू दिला नाही. आज पहिल्यांदा 19,000 कोटींपेक्षा जास्त कामं माझ्या मतदारसंघात माझ्या जिल्ह्यात आम्ही करू शकलो. मी आभारी आहे आणि आम्हाला परत एकदा सांगायचं आहे की आम्हाला परत एकदा पंतप्रधान मोदीजीच हवेत. का हवेत? का हवेत? विरोधकांनी पण ऐकावं. विरोधकांना पण आव्हान आहे, ज्यांना हा विकासच दिसला नाही त्यांनाही आव्हान आहे की आम्हाला परत एकदा मोदीजी पाहिजे. कारण जल जीवन मिशनच्या माध्यमातून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2.5 लाख कनेक्शन पहिल्यांदा दिले गेले. हो, आम्हाला परत एकदा मोदीजी पाहिजेत. पीएम किसान सन्मान निधीचे 2,60,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली गेली. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे की स्वच्छता अभियान मधून 2 लाखापेक्षा जास्त टॉयलेट या मतदारसंघात बांधले गेले. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे की 21 लाख लोकांना राशन देण्याचं काम या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या माध्यमातून झालं. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे की माझ्याच मतदारसंघामध्ये 95,000पेक्षा जास्त घरकुलं मंजूर केली. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे की उज्ज्वला सारखी योजना माझ्या माता भगिनींसाठी राबवली आणि त्यामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी भागांमध्ये पहिल्यांदा गॅसचे कनेक्शन दिले गेले. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे की पंतप्रधान ग्राम सडक योजना जी गावागावांना जोडते ती 175 किलोमीटरचं काम चांगल्या पद्धतीचं करू शकलो. हो, आम्हाला मोदीजीच पाहिजे. आमच्या युवांना कौशल विकास योजनेच्या माध्यमातून 45,000 युवकांना ट्रेनिंग दिलं गेलं, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. ग्रामीण भागातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सौर ऊर्जेसारखा पर्याय घेऊन येत आहे. त्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदीजी पाहिजे. या देशाच्या सुरक्षेसाठी, या देशाच्या विकासासाठी, या देशाच्या भविष्यासाठी मी हात जोडते, मी विनंती करते. तुमचा राग रुसवा असेल या बहिणीवर, कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की ताई आल्या नाही, ताई गावात पोहोचल्या नाही, परंतु एक मात्र नक्की सांगते, तुमची ही बहीण मात्र विकास कामांमध्ये कमी पडली नाही आणि कमी पडणार नाही. या देशाच्या सेवेत तुमच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संकट काळात जे काम केलं हे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने केलं. या देशाचा मान सन्मान मोदीजींनी जगात वाढवला. आणि तुम्ही बघितलं असेल की जेव्हा 2 देशांमधले युद्ध होतात, रशिया युक्रेन सारखं युद्ध झालं, तेव्हा फोन कोणाला येतात? मोदीजींना. त्यांच्यातल्या युद्धाला मिटवण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी फोन कोणाला येतात? मोदीजींना. जर त्यांना आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे, जर त्यांनी ठरवलंय की इतका चांगला नेता या भारतामध्ये आहे, त्यांच्या मदतीने हे युद्ध थांबू, त्यांचा विश्वास आहे, तर नक्कीच एक भारतीय म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि आमच्या देशाचा गौरव वाढवणारे पंतप्रधान आम्ही जेव्हा बघतो की इतर देशांमध्ये सुद्धा त्यांचं नाव लौकिक आहे.
मी एवढंच सांगेल बांधवांनो, ही लोकप्रियता अशीच नाही, तर ही लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केले. त्यांनी आपल्या स्वतःची आई, जेव्हा आई गमावल्याचं दुःख काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु पंतप्रधान मोदीजींनी त्या दिवशी देखील सुद्धा आईचा अंतिम संस्कार झाल्यानंतर सुद्धा एक क्षण एक मिनिट या देशासाठी सत्कारणी लावला आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच एक जन्मदाती आई मी गमावली, परंतु परत एकदा या मातृभूमीसाठी हा देह समर्पित करणार, असे पंतप्रधान आम्ही या देशाला समर्पित भावनाने काम करणारे बघतो. ही लोकप्रियता आमची मोदीजींची आहे, ज्याला जगाने ओळखलंय. या भारताच्या नवनिर्माणासाठी, या भारताच्या प्रभावशाली कार्यरीती नीतीसाठी त्यांनी अनेक आत्मविश्वासाने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. आम्हाला अभिमान आहे की ज्या 550 वर्षापासून भव्य राम मंदिराची आम्ही वाट बघत होतो, ते राम मंदिर सुद्धा साकारण्याचं काम, तुमच्या आमच्या स्वप्नांना साकारण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं, ते सुद्धा आम्ही विसरणार नाही. या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम, पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदीजी करतायत. मी परत एकदा विनंती करते, ही निवडणूक आमच्या गावकीची, भावकीची, आमच्या राग रुसव्याची नाही. मी हात जोडते, मी विनंती करते, माझ्याकडनं काही कमी झालं असेल, काही राहिलं असेल तर या बहिणीवर नंतर राग व्यक्त करा, तुमची हक्काची बहीण आहे. परंतु मतदानातून मात्र फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, एवढीच मी विनंती करते. 20 तारखेला मतदान आहे, 20 तारखेला मतदान आहे. या बहिणीला, या मुलीला परत एकदा आशीर्वाद द्या. या विकास कामांसाठी तुमची बहीण कमी पडणार नाही. 20 तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण आशीर्वाद द्या. नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय गोडसे साहेबांना धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आशीर्वाद द्या आणि धुळेमध्ये भामरे साहेबांना कमळ या निशाणी समोर बटन दाबून आशीर्वाद द्या. एवढंच विनंती करते. या भारताचा सन्मान वाढवायचा आहे, म्हणून परत एकदा आम्हाला मोदीजी हवेत. विश्व में पहचान बनानी है, विश्व में पहचान बनानी है, खोई प्रतिष्ठा फिर से पानी है, खोई प्रतिष्ठा फिर से पानी है. मत फंसना झूठे वादों में, मत फंसना झूठे वादों में. फिर एक बार मोदी सरकार लानी है, फिर एक बार मोदी सरकार लानी है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. भारत माता की, भारत माता की. फिर एक बार, फिर एक बार, अब की बार, अब की बार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. असंच ताईंच्या मागे उभं राहायचंय, अप्पांच्या मागे उभं राहायचंय. एकदा जोरात ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. दिल्लीपर्यंत बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जय शिवाजी. भारत माता की. दिल्लीपर्यंत बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जय शिवाजी. भारत माता की. जय श्रीराम. दिंडोरी
नाशिक धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आजच्या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्यावरील सर्व सन्माननीय मंत्री महोदय, महायुतीच्या पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, थोड्याच वेळामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पाठीवर उंच केलं, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं आपल्या भारताचं नाव जगाच्या पाठीवर नेलं, ते आदरणीय मोदी साहेबांचं आगमन आपल्या या पवित्र नगरीमध्ये होणार आहे. साहेबा, या निवडणुकीला सामोरं जात असताना मी आपल्याला सगळ्यांना विनंती आवाहन करेन, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपल्या केंद्राने अनेक चांगल्या योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्यासाठी राबवल्या. त्याच पद्धतीने आपल्या राज्य सरकारने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्र महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना तळागाळातील जनतेच्यासाठी संपन्न केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपले जे सन्माननीय खासदार महोदय आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या या भागाच्या विकासासाठी अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आहेत. त्याच्यासोबतच मला असं वाटतं की जनतेच्या सुखदुःखामध्ये सदैव महायुतीचे कार्यकर्ते सहभागी असतात आणि या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात जायचं आहे. धनुष्यबाण आणि कमळला मतदान त्या ठिकाणी मागायचं आहे. हीच विनंती या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करेन. मला वाटतं की नाशिक जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये अनेक मोठे प्रकल्प त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. त्याची यादी मी आपल्यासमोर वाचणार नाही, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी या निमित्ताने विनंती करणार आहे की आमच्या या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणं, या कामाला आपल्याला जे काही तुम्ही नियोजित केलेलं आहे, आपल्या काही काळातच या संपूर्ण भागाच्या साठी आनंदाची बातमी माननीय उपमुख्यमंत्री महोदय मला वाटतं की आपल्याला देतीलच. आणि शेतकऱ्यांच्याही संदर्भामध्ये जे काही धोरण आपल्या सरकारने आखलेलं आहे, त्याही संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय आपल्या समोर गोड बातमी ते निश्चित देणारच आहेत. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, जसं आता ताईंनी सांगितलं, ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. परंतु दुर्दैवाने काही भोंगे दररोज सकाळी 9-10 वाजता टीव्हीच्या समोर येऊन दिशाभूल करणारी वक्तव्य करतात आणि अनेक चांगल्या बाबी दुर्दैवाने जनतेच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत. आणि म्हणून या भोंग्याच्या खोट्या विषयांना आपण बळी पडू नका. ही आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आपण जर बघितलं असेल, आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मतदान संपन्न झालं त्या त्या ठिकाणी विशिष्ट लोक मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडतायत आणि या गोष्टीची खबरदारी तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. तुम्हाला सुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला त्या ठिकाणी उतरावं लागणार आहे आणि मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर आवर्जून उपस्थित माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना मी विनंती करते की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा. साठी आपण उपस्थित आहोत. सभेकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, आपले दोन्ही उमेदवार भारतीताई आणि गोडसेजी, माझे मंत्रिमंडळातले सहकारी गिरीश भाऊ, दादा भाऊ, सर्व आमदार आणि लाखोच्या संख्येने जमलेले सर्व मतदार, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, एक ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्या काळाराम मंदिराचा आशीर्वाद घेऊन आदरणीय मोदी साहेब अयोध्येला रामाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले, तोच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे उभा करून देशामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदींना प्रधानमंत्री करायचा संकल्प आपण आता करूया. अनेक वक्त्यांनी पूर्वीच्या भाषणामध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख केला. दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक तर आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी संबंधित ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत, सहकार कायद्यामध्ये बदल करून नवीन सहकार कायदा आणून आज आपल्या प्रत्येक प्राथमिक सोसायटीला 120 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी, एक मोठा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला वाटतं ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठा बदल करणारा तो निर्णय आहे. पीक कर्ज वाटणे एवढंच फक्त सोसायटीचं काम होतं. आता तुम्हाला शॉपिंग मॉल करता येतील, पेट्रोल पंप सुरू करता येतील, अन्य बाकीचे व्यवसाय शेतकऱ्यांच्या करता सुरू करता येतील. आणि म्हणून सहकार मंत्रालय स्थापन झाल्याच्या नंतर माननीय अमितभाई शहांच्या नेतृत्वाखाली एक मोठा बदल देशामध्ये सहकारी चळवळीचा होतोय. तो मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मग दादाभाऊंनी उल्लेख केला की पश्चिम वाहिन्यांचं पाणी आपल्याला समुद्राकडे जाणारं मांजरपाडा असेल, अन्य बाकी धरणं असतील, या ठिकाणी आणायचं आहे. मला सांगितलं पाहिजे की 2019ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 50,000 कोटीचा आराखडा आपल्या त्या सरकारनं मंजूर केला होता. कामाला सुरुवात झाली असती. 2019ला विश्वासघातानं जे राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांची जी अभद्रवृत्ती झाली, त्यातून 2.5 वर्षामध्ये एकही इंचाचं काम या पश्चिम वाहिन्याचं पाणी समुद्राचं आपल्या खोऱ्यामध्ये वळवण्याचं झालं नाही. आणि मग मित्रो, हे काम कोण करणार आहे? याला लागणारा निधी कोण देणार आहे? आज 50,000 कोटी लागू देत, 70,000 कोटी लागू देत, केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हे प्रकल्प पूर्ण होणार नाही. आणि हे प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर आपण मतदान कोणाला करणार आहात? कोणाला करणार आहात? मोठ्याने बोला ना जरा. मोदी साहेबांना आवाज केला पाहिजे. मतदान कोणाला करणार आहात? आणि म्हणून फक्त आणि फक्त मोदी साहेब हे काम करू शकतील. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भारतीताईंना आणि गोडसे साहेबांना द्या. 2 खासदार आपले जातील, राज्यातून 40पेक्षा जास्त खासदार जातील. मी आपल्याला खात्री देतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, हा पश्चिम वाहिन्याचा प्रकल्प, नवीन धरणं बांधण्याचं काम हे निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आपल्याशी खात्री देतो. मनापासून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विखे साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे आवडते नाशिकच्या विकासाचे शिल्पकार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमच्या डॉक्टर भारतीताई आणि नाशिकचे उमेदवार हेमंतराव यांच्या प्रचार सभेसाठी आपण सगळे इथे जमलेला आहात. लवकरच या देशाचं नेतृत्व
कणखर नेतृत्व, तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एअरपोर्टवर उतरलेले आहेत आणि लवकरच इथे पोहोचणार आहे. या प्रचार सभेसाठी या मंचावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, दिलीपराव बनकर, डॉक्टर राहुल अहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सुहास कांदे, सरोज अहिरे, सर्व सन्मान्य आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मोदी साहेबांच्या कामाबद्दल जर बोलायचं जर झालं तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही. जी कामं गेल्या अनेक वर्षात झाली नाही, 60 वर्षात, ती अतिशय धडाडीनं कणखरपणे निर्णय घेऊन मोदी साहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला सुद्धा चकित करून सोडलेला आहे. जगामध्ये भारताची किंमत, प्रतिमा वाढवण्यासाठी जे जे निर्णय घेतले ते सगळे यशस्वी झाले. आतापर्यंत अनेक माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सुद्धा ते सांगितले. मोदी साहेबांनी तर काम केलं, पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं काय कमी काम केलं. हे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब समृद्धी मार्ग नागपूर पासून मुंबईपर्यंत, आता नागपूरला जायचं असेल तर सहजच इगतपुरीपासून किंवा सिन्नरपासून आपण त्या समृद्धी मार्गावर जातो आहोत आणि 4-5 तासामध्ये आपण नागपूरला पोहोचतो आहोत. केवळ या सगळ्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे आर्थिक विकास होतो आहे, आपल्याला विसरता कामा नये. जल जीवन मिशनद्वारे 14 कोटी घरांना नळाद्वारे पाणी दिलं. देवेंद्रजी, माझ्या मतदारसंघामध्ये 2 योजना सुरू आहेत, त्या 2-4 महिन्यात पूर्ण होतील. येवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे मोदी साहेबांमुळे होत आहे. कारण या आवश्यक गोष्टी आहेत. लोकांना कदाचित ते लहान वाटत असतील, परंतु पाण्यासाठी सैरावैरात इकडे तिकडे जाणाऱ्या आमच्या माता भगिनी, त्यांच्यासाठी किती मोठी आयुष्यभराची सोय. घराघरामध्ये नळाला पाणी येणार, साधी गोष्ट आहे. स्वच्छ भारत, लोकांना म्हटलं काय, पण किती मोठं काम आहे. म्हणजे बारकाईनं आमच्या पंतप्रधानांनी याच्यात सुद्धा लक्ष घातलं की आपला देश स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छ असेल तर आरोग्य स्वच्छ होईल. स्वच्छ असेल तर अनेक परदेशातील लोक सुद्धा या देशामध्ये पर्यटनासाठी येणार. तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भविष्य सुधारणा, स्वच्छता पाहिजे. आणि म्हणून घराघरामध्ये जे प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम हे सुद्धा मोदी साहेबांनी केलं. पाहायला गेलं तर आपल्याला वाटतं हे फार लहान काम, पण ज्या वेळेला 140 कोटी लोकांना या सुविधा देण्याचा निर्धार मोदी साहेब करतात आणि तो पूर्ण करतात, त्यावेळेला त्याची किंमत काय आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे. ओबीसी साठी सुद्धा विश्वकर्मा योजना, 18 व्यवसायामध्ये जे 12 बलुतेदार त्यांना सुद्धा कर्ज देण्याची योजना सुरू झाली. ओबीसी साठी 12 लाख घरं बांधण्याचा कार्यक्रम या 3 वर्षांसाठी आखला. हजारो कोटी रुपये उपलब्ध आहे. रमाई योजना आहे, शबरी योजना आहे, आता हे आणखीन ओबीसी साठी घरकुल योजना आहे. म्हणजे अशा अनेक योजनांद्वारे
एकही माणूस झोपडीत राहता कामा नये, त्याला घर मिळालं पाहिजे. या गोष्टीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्यामधून करोनाच्या वेळेत दिलंच, पण त्याच्यानंतर सुद्धा मोफत अन्नधान्य या देशातील 80 कोटी गरीब घरांमध्ये आज सुद्धा जात आहे. ही साधी गोष्ट नाही. गोर गरिबांना जे आहे अन्नधान्य, त्यांना भाकर तुकडा मिळणं, याची सुद्धा काळजी जी आहे मोदी साहेबांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांसाठी होय, त्यांनी पैसे दिले. शिंदे सरकार, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी सुद्धा तेवढेच पैसे दिले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम सुरू झालं. फडणवीस साहेब, आपल्याला मला सांगायचं, हे नाशिक मंत्रभूमी, यंत्रभूमी आहे, पण त्याही पेक्षा ती कृषीभूमी आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. या नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून जे आहे, मग डाळिंब असतील, द्राक्ष असतील, भाजीपाला असेल, कांदा असेल, आज सुद्धा मुंबईचा अर्धा भाजीपाला या नाशिक जिल्ह्यातून जातो, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. एक छोटी योजना आम्ही पूर्ण केली. मांजरपाड्याच्या माध्यमातून 10 किलोमीटर बोगदा काढून पाणी आणलं, पण छोटी योजना आहे. पण मोदी साहेबांना सांगायला पाहिजे, आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो, त्यांना सांगा, जळगावच्या इथे 99 TMC पाणी आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला आणायला पाहिजे. या नारपार खोऱ्यातील जे आहे 50-60 TMC पाणी आहे, हे आपण उचललंच पाहिजे. हे जर केलं तर मराठवाड्याचा सुद्धा तहान भागल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही योजना आखली, जेवढा पैसा खर्च होईल तेवढा करा, परंतु शेतकऱ्याला पाणी द्या, मराठवाड्याला पाणी द्या. हे पाणी आणखीन कुठूनही मिळणार नाही. हेच 150-200 TMC पाणी जे आहे तेच तुम्हाला न्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. यासाठी काम करायला पाहिजे. लहान गोष्टी ते सुरू झालेलं आहे, परंतु हे लवकरात लवकर लोकांना अपेक्षा आहे की पाणी कधी येत आहे. पाणी नाही तर शेती काय करणार. वंदे भारत मध्ये रस्ता काम चालू आहे आमच्या इथे, त्या भिवंडीच्या इथे. मी ट्रेनने यायचो, किती सुंदर गाड्या सुरू झाल्या. राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत. आपण परदेशामध्ये अशा गाड्या पाहायचो, आणि नंतर आपल्या ट्रेनला पाहिल्यानंतर पण त्यात सुद्धा लक्ष घातलं त्यांनी. बेटी पढाओ बेटी बचाओ, या गोष्टीकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष होतं, पण ते सुद्धा काम झालं. आणि म्हणून मला सांगायचं, या मोदी साहेबांचं काम सांगायला दिवस पुरणार नाही. आंतरराष्ट्रीय तर स्तरावर कीर्ती वाढलीच या देशाची, पण या देशासाठी लहान सहान लोकांसाठी त्यांनी काम केलं. मला फडणवीस साहेबांना सांगा, मी मोदी साहेबांना देणार आहे, पत्र देणार आहे. सगळ्यांना माहिती आहे, कांदा जो आहे हा सगळा जो आहे आमच्या इकडे वांद्याचा प्रश्न निर्माण झाला. आमचं म्हणणं एवढंच आहे, फडणवीस साहेब तुमच्याकडे धान आहे, त्याच्यासाठी हमीभाव आहे, आणि हमीभाव दिल्यानंतर आपण 2 हेक्टरसाठी 40,000 रुपये शेतकऱ्याला देतो त्याच्या खात्यावर. माझं म्हणणं आहे, मोदी साहेबांनी जाहीर केलेला आहे दुगना पैसा मिलना चाहिए. मग कांद्याला जर 1000 रुपये जर खर्च असेल क्विंटलला, तर किमान 2,000 पेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात 2 पैसे जात नाही. मग त्यासाठी काही करा, योजना आखा. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, तज्ञ लोकांना बरोबर घ्या, आणि कायम स्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकतात या हिंदुस्थानामध्ये. हे केलंच पाहिजे तुम्हाला. मग पाहिजे कांद्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणा,
होईल खर्च तुमचा, पण तो शेतकऱ्यांसाठी होणार आहे. त्या शेतकरी गोरगरिबांना आपल्याला वाचवावं लागेल. कांदा हे उत्पादन गरीब शेतकऱ्याचं आहे, पण त्याचबरोबर आहे ऊस सुद्धा आहे. मध्ये इथेनॉलची काहीतरी गडबड होते, शुगर त्याच्यावर सुद्धा निर्यात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होता कामा नये. त्यासाठी पाहिजे तर सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करावे, परंतु शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांना पूर्णपणे मिळाले पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे आता सिंहस्थ मेळा येणार आहे. मोदी साहेबांना सुद्धा सांगा, सगळ्या ठिकाणी आपण मोठा फंड देता, तुम्ही तर देणारच आहात महाराष्ट्र सरकार, पण मोदी साहेबांना सुद्धा सांगितलं पाहिजे आपण सुद्धा याच्यामध्ये. कारण हे का सांगतो, कारण 4 जून नंतर मोदी साहेबच पंतप्रधान होणार. अहो ते होणार म्हणून तर मागण्या करतोय, नाही तर कशाला मागण्या केल्या असत्या. होणार, पंतप्रधान पदावर मोदी साहेबच बसणार. आणि म्हणून आमचा जो सिंहस्थ मेळावा असेल, आमचा कांद्याचा प्रश्न असेल, आमचा द्राक्षाचा प्रश्न, त्या बांगलादेशने आमचा द्राक्ष कशाला. मोदी साहेबांना सांगा एक फोन काफी है, बांग्लादेश का रास्ता खुला हो जाएगा. द्राक्ष जाऊ दे आमची, तुम्हाला ते सांगावं लागेल. कामं तर खूप आहे. पुणे नाशिक आमची रेल्वे, ते रेल्वेचं काम झालं पाहिजे, काय झालेलं आहे. येतात साहेब येतात लवकरच. इथे सगळ्यांनी बसून घ्या, शांतता. लवकरच या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं आगमन होणार आहे. आपण सगळ्यांनी ते आल्यानंतर उभं राहून त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचे हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून जेवढे म्हणून मोदी साहेबांचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, त्या सगळ्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत. आपसातल्या ज्या आहेत अडचणी असतात, कोण याच्यावर संशय, कोण त्याच्यावर संशय, हा संशय कल्लोळ थांबवा. आता फक्त आपल्याला एकच लक्ष आहे, मोदी साहेबांचे हे उमेदवार नाशिक जिल्ह्यातले हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. बाकी कुणी काही म्हणेल, रोज नवीन गोष्टी येतील, तुम्हाला नाराज करण्याचा प्रयत्न होईल, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. परंतु एक लक्षात ठेवा, लढाई आहे ती लढवय्यासारखी लढायची आहे. आपण सगळ्यांनी एकमतानं येणाऱ्या या 20 तारखेला मतदान करायचं आहे. भारतीताईसाठी जे आहे कमळ निशाणी आणि हेमंत गोडसेंसाठी धनुष्यबाण, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवून या 20 तारखेला एकवटून सगळी शक्ती दाखवली पाहिजे. ही लढाई जिंकायची आहे. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है,
देखना है जोर कितना, बाजू एक दिल में है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या देशाचं गौरवशाली नेतृत्व, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, भारताचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान यांचं आगमन इथं झालेले, सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय। थोड्याच वेळात ते मंचावर येत आहे। बोलो भारत माता की। माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। एक 3-4 मिनिटांमध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजी व्यासपीठावर येतील। व्यासपीठावर आल्यावर सर्वांनी उभं राहून, म्हणजे नुसता हेलिकॉप्टरचा आवाज ऐकूनच तुम्ही सगळे उभे राहिलात। मी काही ठिकाणी पाहिलं लोक खुर्चीवर उभे राहिले आणि काही ठिकाणी बघितलं की त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या। तर कृपया करून असं करू नका, खुर्च्यावर उभे राहू नका, आपापल्या जागेवर उभे राहून दोन्ही हात वर करून जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, ला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद मित्र। 2च मिनिटांमध्ये आपले लाडके पंतप्रधान या ठिकाणी व्यासपीठावर येतील। आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात। खरं म्हणजे सर्व ग्राउंड फुल पॅक झालेलं आहे। अजूनही गर्दी सुरू आहे। 4-5 किलोमीटरपर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मित्र, ही निवडणूक आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी सर्वात महत्त्वाची आहे। ही निवडणूक जातीपातीची नाही, ही कुठल्या धर्माची नाही, ही कुठल्या व्यक्तीची नाही, तर ही निवडणूक देशाच्या स्वाभिमानाची आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, काही लोक आहेत, काही समाज आहेत, 90% या ठिकाणी मतदान करतायत। लोक दुबईहून येत आहेत, काही सिंगापूरहून येत आहेत, काही मलेशियाहून येत आहेत, पण आपण मात्र सुस्त आहोत। आपलं मतदान 55%, कुठे 50%, कुठे 60%। मग आपण कधी जागृत होणार आहोत? एक फतवा निघाला तर 90% मतदान होतं आणि आम्ही काय करतो आहोत? नाही, मी खरी चाललो, मी शेतावर चाललो, मी खेड्यावर चाललो, मी जिल्ह्यावर चाललो आणि आपण आपलं मतदान करत नाही। मित्र, अशी सुस्ती जर आपण दाखवली तर आपल्याला मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। आणि म्हणून मी आपल्याला आजपासून सांगतोय, आतापासून सांगतोय की आपलं हे मतदान 85-90% झालंच पाहिजे। तुम्ही करणार आहात की नाही? जे जे आपले नातेवाईक आहेत, मुलगा असेल, सून असेल, नातेवाईक आई वडील असतील, बाहेरगावी गेले असतील, आजच त्यांना फोन करा, आजच त्यांना संपर्क करा। त्यांना सांगा की 20 तारखेला या ठिकाणी येऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान करायचं आहे। एकीकडे कोणी भाड्यातोड्याची वाट बघत नाही, कोणी गाडीची वाट बघत नाही। लोक एवढ्या दुरून 50-50 हजार रुपये खर्च करून दुबईहून या ठिकाणी येत आहेत आणि मतदान करतायत। का? तर त्यांना मोदीजीची ॲलर्जी आहे, मोदीजींना त्यांना हटवायचं आहे। मग आपली जबाबदारी काय आहे की नाही? आहे की नाही? मग म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करणार आहे की आतापासून आपण कामाला लागा। या देशामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे। या देशाला जर महासत्ता करायचं असेल, या देशाला जर सुपर पॉवर करायचं असेल, तर मित्र, मोदीजीशिवाय पर्याय नाही। राहुल गांधी काही पर्याय होऊ शकत नाही, ममता बॅनर्जी पर्याय होऊ शकत नाही, लालू यादवचा मुलगा पर्याय होऊ शकत नाही, मुलायमचा मुलगा त्या ठिकाणी पर्याय होऊ शकत नाही। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या देशाला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल, या देशाला सुरक्षित करायचं असेल, तर त्याच्यापुढे आपल्यापुढे एकच पर्याय आहे आणि तो कोणता? मोदीजींशिवाय आपल्या पुढे एकही पर्याय नाही। आज जगामध्ये सुपर पॉवर आपण होऊ पाहतो। कोणताही राष्ट्र आपल्याकडे तिरप्या नजरेने बघत नाही। 10 वर्षापूर्वी जे पाकिस्तान आम्हाला डोळे दाखवत होतं, जे चायना आम्हाला धमक्या देत होतं, 10 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले। आज पाकिस्तानचं जगाच्या नकाशावर आहे की नाही हेही समजत नाही। कुठल्या प्रेसमध्ये त्याचं नाव नाही, कुठल्या व्हिडिओ चॅनलवर त्याचं नाव नाही, TV चॅनलवर त्याचं नाव नाही, सोशल मीडियामध्ये पाकिस्तानचं नाव नाही।
मित्र, ज्या पाकिस्तानामध्ये सुई बनत नाही तो पाकिस्तान आम्हाला 10 वर्षापूर्वी भारतात येऊन आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचा. पण ईट का जवाब पत्थर से आमचे पंतप्रधान मोदीजी झाले. पुलवामाचा त्यांनी हल्ला आमच्यावर केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांनी उभं राहून हात वर करून जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. सगळ्यांनी बसून घ्या. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मैं हूं मोदी का परिवार. आणि आज विकास पुरुष माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महायुतीच्या या प्रचारासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागताकडे आपण वळत आहोत. लगेचच मी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकररावजी वाघ, तसंच सुनीलजी बच्छाव, प्रशांतजी जाधव आणि दिंडोरी लोकसभा प्रमुख माननीय बाळासाहेबजी सानप यांना विनंती करते की त्यांनी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वागत करावं आणि ते पण आपला ग्रामीण पेहराव, आपल्या शेतकऱ्याचं खरं वस्त्र, गमछा आणि टोपी हे आपल्या शेतकऱ्याचं आणि मजुराचं खरं वस्त्र आज मोदी साहेब त्यांचा पेहराव आपण करतो आहोत. आणि त्यानंतर स्वागत संपन्न होत आहे आपले दोन्हीही उमेदवार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार महायुतीच्या डॉक्टर भारतीताई पवार. आणि त्यानंतर स्वागत संपन्न होत आहे आपले दोन्हीही उमेदवार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार महायुतीच्या डॉक्टर भारतीताई पवार आणि हेमंत अप्पा गोडसे नाशिक जिल्हा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार. आणि रामलल्लाची लोभस मूर्ती ते आपल्या प्रधानमंत्र्यांना देत आहेत. यानंतर भाजपातर्फे भूषण जयचंदजी कासलीवार भाजप महामंत्री स्वागत करतायत. आज मोदीजींना ते एक अनोखी भेट देत आहेत. नमोकार मंत्र, इस मंत्र में 5 लाइन है, लेकिन पहला शब्द नमो नमो से है. जय श्री राम. यानंतर आपली घोंगडी जी आपल्या शेतकऱ्यांची आहे त्यासाठी भाऊलाल तांबडे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि राजेंद्र सोनवणे ही घोंगडी त्यांना परिधान करत आहेत. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. ज्यांनी आपल्याला खऱ्या रामलल्लाचं दर्शन दिलं ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. जोरात एकदा आवाज झाला पाहिजे, मोदी मोदी. यानंतर नाशिक पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोनलाल भंडारी साहेब आणि दिलीप काका बनकर हे स्वागत. धन्यवाद. यानंतर लगेचच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.
खऱ्या अर्थानं ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही वंदन करतो आणि क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नमन करतो। आज मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, आपले उमेदवार भारतीताई पवार, नाशिकचे आपले उमेदवार हेमंतप्पा गोडसे, भागवत कराडजी, माननीय छगन भुजबळजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश भाऊ महाजनजी, दादा भुसेजी, नरहरी झिरवळजी, आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, राहुल अहेर, राहुल डिकले, दिलीप काका बनकर, सुहासजी कांदे, सरोजताई अहिरे, अमृताताई पवार, विजयजी चौधरी, विजयजी साने, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुनील बछाव, प्रकाश लोंढे, शंकर वाघ, धनराज महले, प्रशांत जाधव, मोहनराव अमृते, मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या विराट संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं गंगा पुत्र माननीय मोदीजी गंगेच्या काठावर काशीमध्ये आपला फॉर्म भरल्यानंतर या दक्षिण काशीला गोदावरीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भेटण्याकरता आले आहे। बंधू भगिनींनो, गंगा पुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिकमध्ये, नगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्याकरता पश्चिमी वाहिन्यांचं जे पाणी आणायचं आहे, जे नार पारचं पाणी आणायचं आहे, त्याची व्यवस्था आम्ही केली आहे। फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे। आणि आपल्याला माहिती आहे मोदी है तो, मोदी है तो, मोदी है तो। त्यामुळे मी विश्वासानं सांगतो तुमचं सरकार हे पाणी या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, आज आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकरी यांच्यामध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते। राज्याचं सरकार मागे उभं राहतं, पण मला विश्वास आहे, आम्ही मोदीजींना विनंती केली आहे, त्यांनी सांगितलंय येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्याकरता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून या ठिकाणी आमचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही। बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करतोय, तुम्ही निवडणूक पाहतात, आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, मोदीजींसमोर मत मागता येत नाही, कोणी आता मतदान करायला तयार नाही। असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तानमधनं मत मागण्याचा प्रयत्न चाललाय। त्या ठिकाणी राहुल गांधींकरता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात, केजरीवाल करता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात। आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल, पण मला आश्चर्य वाटतं, परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता। काय दुर्दैव आहे बघा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय म्हणत येत्या 20 तारखेला या दिंडोरीमध्ये भारतीताईंच्या कमळाचं बटन आणि नाशिकमध्ये हेमंतप्पांच्या धनुष्यबाणाचं बटन हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही।
आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. सबके मन की बात जानने वाले अपने परिवार के मुखिया जी, हमारे सबके मोदी जी, इस यशस्वी भारत के प्रधानमंत्री जी, आज देश के हर गरीब का गारंटर है अपने मोदी जी. अब मैं उनको रिक्वेस्ट करती हूँ कि आप हमें संबोधित करें. पूरे विश्व में सामाजिक, राजकीय, शैक्षणिक हर सबके मन पर राज करने वाले मोदी जी जोर से. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्री रामचंद्रांना नमन करतो. कल काशी में मैंने बाबा विश्वनाथ और काल भैरव का आशीर्वाद लेकर नामांकन किया और आज यहां त्र्यंबकेश्वर की धरती पर हूं. भगवान कालाराम की धरती पर हूं. मैं सभी को प्रणाम करता हूं. साथियों, आपकी सेवा यही मेरे जीवन का सबसे बड़ा लक्ष्य है. आपने पिछले 10 साल में मेरा काम देखा है और अब मैं आपके पास आज आशीर्वाद मांगने के लिए आया हूं. तीसरे कार्यकाल के लिए आशीर्वाद मांगने आया हूं. विकसित भारत बनाने के लिए आशीर्वाद मांगने के लिए आया हूं. साथियों, एनडीए गठबंधन को कितनी बड़ी जीत मिलने जा रही है, इसका पता यहां इंडी गठबंधन के एक बड़े नेता की बातों से भी पता चलता है. वो जानते हैं कि इंडी गठबंधन का जो मुख्य दल है कांग्रेस, वो कांग्रेस इतनी बुरी तरह हार रही है, इतनी बुरी तरह हार रही है कि उनके लिए मान्य विपक्ष बनना भी मुश्किल है. और इसलिए यहां के जो नेता है इंडी अलायंस के, यहां मतलब नासिक के नहीं, महाराष्ट्र के, उन्होंने सभी छोटे छोटे दल जो है, इन दलों को ये सुझाव दिया है
कि चुनाव समाप्त होने के बाद इन सभी छोटी पार्टियों ने कांग्रेस में मर्जर कर देना चाहिए, यानी अपने अपने शटर बंद कर देने चाहिए, क्योंकि उनको लगता है कि अगर ये सभी दुकानें उस दुकान में मिल जाएगी तो शायद इतना नंबर हो जाए ताकि वो मान्य विपक्ष बन जाए। ये हाल है इनका। साथियों, ये नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी, इसका कांग्रेस में विलय होना पक्का है। और जब ये नकली शिवसेना का कांग्रेस में विलय हो जाएगा, मुझे सबसे ज्यादा याद बाला साहब ठाकरे की आएगी, क्योंकि बाला साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा। मतलब अब नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है। और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है, ये बाला साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा। साथियों, नकली शिवसेना ने बाला साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है। बाला साहब ठाकरे का सपना था अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण हो। बाला साहब का सपना था जम्मू कश्मीर से आर्टिकल 370 खत्म हो। ये सपना पूरा हुआ, लेकिन इससे सबसे ज्यादा चीड़ ये नकली शिवसेना को हो रही है। कांग्रेस ने प्राण प्रतिष्ठा के निमंत्रण को ठोकर मारी। नकली शिवसेना ने भी वही रास्ता चुना। कांग्रेस के लोग मंदिर के लिए अनाप शनाप बातें कर रहे हैं और नकली शिवसेना एकदम चुप है। इनकी ये पार्टनरशिप पाप की पार्टनरशिप है और पूरे महाराष्ट्र के सामने इनका पाप एक्सपोज हो चुका है। साथियों, ये नकली शिवसेना वाले उस कांग्रेस को सिर पर उठाए घूम रहे हैं जो कांग्रेस वीर सावरकर जी को दिन रात गालियां देती है। महाराष्ट्र की स्वाभिमानी और राष्ट्रभक्त जनता ये जब देखती हैं, ये जब सुनती हैं, तो महाराष्ट्र के लोगों का गुस्सा 7वें आसमान पर चढ़ा हुआ है। लेकिन अहंकार शिवसेना, नकली शिवसेना में इतना आ गया है कि उनको महाराष्ट्र के लोगों की भावना की भी कोई परवाह नहीं है।
उनको कोई फर्क नहीं पड़ रहा है। कांग्रेस के आगे घुटने टेकने वाली नकली शिवसेना को सजा देने का मन पूरे महाराष्ट्र ने बना लिया है। और 4 चरण के जो चुनाव हुए हैं, इन चारों चरण में इनको चारों तरफ से चित्त कर दिया है जनता ने। साथियों, आज मोदी गरीब को मुफ्त राशन दे रहा है। आज मोदी गरीब को पक्के घर दे रहा है। बिजली कनेक्शन, हर घर जल, उज्ज्वला का गैस कनेक्शन दे रहा है। हमने कभी भी न किसी का धर्म देखा है, न किसी का धर्म पूछा है। योजना सबके लिए बनाई जाती है, सबको योजनाओं का लाभ दिया जाता है, लेकिन कांग्रेस की नीयत रही है, इसका बहुत बड़ा खुलासा आज मैं 140 करोड़ देशवासियों के सामने करना चाहता हूं। और भगवान राम की ये धरती है एक प्रकार से, तो मुझे लगता है कि गंभीर विषय यहां पर उठाना ज्यादा अच्छा होगा। साथियों, कांग्रेस की सोच है कि देश की सरकारें जितना बजट बनाती है उसका 15% सिर्फ और सिर्फ माइनॉरिटी पर खर्च हो, यानी धर्म के आधार पर बजट का भी बंटवारा, धर्म के आधार पर इन्होंने देश को बांटा। और आज भी वो धर्म के आधार पर भांति भांति के बंटवारे करने में लगे हुए हैं। कई साल पहले कांग्रेस ने धर्म के आधार पर बजट के आवंटन को हरी झंडी दिखा दी थी। जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। आप कल्पना कर सकते हैं कि बजट का इस प्रकार से टुकड़े करना ये कितना खतरनाक विचार है। और आप जानते हैं, कांग्रेस के लिए माइनॉरिटी सिर्फ एक ही है, उसका अपना प्रिय वोट बैंक। मुझे याद है उस समय मैं सीएम था और जब ये बात कांग्रेस ने उठाई थी तो मैंने उसका मुख्यमंत्री रहते हुए पुरजोर विरोध किया था। कांग्रेस उस समय चाहती थी कि देश के सारे बजट का 15% सिर्फ मुसलमानों पर खर्च हो। तब भाजपा के जबरदस्त विरोध के बाद ये कामयाब नहीं हो पाए थे।
लेकिन अब ये सारे पुराने एजेंडे की उसको लागू करने पर तुले हुए हैं। बाबा साहब आंबेडकर धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ थे, लेकिन कांग्रेस कह रही है कि एससी, एसटी, ओबीसी और गरीबों का आरक्षण छीनकर मुसलमानों को दे देगी। कांग्रेस आपकी संपत्ति को भी जब्त करके उसका हिस्सा अपने वोट बैंक को देने की तैयारी में है। लेकिन कांग्रेस और इंडी अगाड़ी वाले कान खोल करके सुन ले, मोदी धर्म के आधार पर न बजट बांटने देगा और न ही धर्म के आधार पर आरक्षण देगा। वंचितों का जो अधिकार है, वंचितों का जो अधिकार है, मोदी उसका चौकीदार है। भाइयों और बहनों, हम तो छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से काम करने वाले लोग हैं। ये चुनाव सिर्फ एमपी चुनने का नहीं है, बल्कि पीएम चुनने का है। ऐसा पीएम जो ताकतवर भारत बनाने के लिए कड़े और बड़े फैसले ले सके। आप देखिए, कोरोना का इतना बड़ा संकट काल आया, भारत ने इसका डटकर मुकाबला किया, कोरोना को हराया। इसमें आरोग्य विभाग में हमारी बहन भारती पवार जी, जो इस विभाग को देखती थी, उनका शांत और सेवा भाव बहुत काम आया। आज कोरोना के विरुद्ध भारत की लड़ाई की प्रशंसा पूरी दुनिया कर रही है। भारती जी के प्रयासों से यहां नासिक जिले के गांवों में करीब 600 आयुष्मान आरोग्य मंदिर बने हैं। यहां दर्जनों जन औषधि केंद्र खुले हैं। इन केंद्रों पर 80% डिस्काउंट पर दवाएं दी जा रही है। इतना ही नहीं, नासिक की 2 लाख से अधिक गर्भवती महिलाओं के खाते में 6-6 हजार रुपया भेजा गया है। सिकल सेल एनीमिया से मुक्ति हो या फिर बच्चों का टीकाकरण, सरकार ने गरीब कल्याण का प्रयास पूरी ईमानदारी से किया है। साथियों, आपके स्वास्थ्य को लेकर अब तो मोदी ने एक और बड़ी गारंटी दी है। अब महाराष्ट्र के सभी परिवारों के 70 साल से ऊपर के जो बुजुर्ग हैं, उनको 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज ये मोदी की जिम्मेवारी रहेगी। और इससे
जो कमाने वाले बेटे बेटी हैं उन पर से बुजुर्गों की चिंता कम होगी और बच्चों के लिए कुछ ज्यादा खर्च कर पाएंगे। भाइयों और बहनों, मोदी का पूरा फोकस किसान, नौजवान, नारी शक्ति और गरीब के सशक्तिकरण पर है। शेतकारी समाज ने मोदी के 10 साल भी देखे हैं। इससे पहले कांग्रेस, राष्ट्रवादी के भी दशकों का राज देखा है और तब कृषि मंत्री तो यही महाराष्ट्र के ही थे। लेकिन तब कांग्रेस और इंडिया अघाड़ी ने आपकी कोई चिंता नहीं की। आज पीएम किसान सम्मान निधि के 12,000 रुपये हर साल यहां हर किसान परिवार को मिलते हैं। यानी आने वाले 5 साल में कम से कम 60,000 रुपये हर किसान को मिलना तय है। पहले 1 पैसा भी मिलता था क्या? मैं मानता हूं मेरे किसान भाई बहन मोदी को कभी भी भूलेंगे नहीं। कांग्रेस के राज में किसानों के लिए झूठे पैकेज घोषित होते थे। कोई किसान बता दे क्या आपको इन पैकेज में से 1 रुपया भी मिलता था? साथियों, मोदी किसान हित को हमेशा सर्वोपरि रखता है। नासिक और ये क्षेत्र तो प्याज और अंगूर की खेती के लिए प्रसिद्ध है। ये हमारी सरकार है जिसने पहली बार प्याज का बफर बनाने की व्यवस्था शुरू की। पहले के सरकारों में ऐसी कोई व्यवस्था ही नहीं थी। हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है। अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है। अभी 10 दिन पहले ही प्याज निर्यात पर लगे बैन को हटा दिया गया है। पिछले 10 दिनों में 22,000 मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है। सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही है। अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है। इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है उसका फायदा हमारे अंगूर के किसानों को होगा। साथियों, जन कल्याण की ऐसी ही गारंटियों को पूरा करने के लिए डिंडोरी से बहन भारती पवार जी और नासिक से शिवसेना के हमारे साथी हेमंत गोडसे जी को भारी मतों से विजयी बनाना है। और इसलिए मेरा आपसे आग्रह है
कि मतदान ज्यादा से ज्यादा हो, संकल्प पुराने सारे रिकॉर्ड तोड़ने का हो, पोलिंग बूथ जीतने का हो और अधिक से अधिक लोगों को मिलकर के भारतीय जनता पार्टी और एनडीए अलायंस को आप विजयी बनाएं, एक मजबूत सरकार बनाएं, आपका भविष्य भी उज्जवल हो, आपको बच्चों का भी भविष्य उज्जवल हो। इस गारंटी के साथ मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। इस देश का गरीब, किसान, मजदूर, सामान्य जनों के मसीहा और विकसित भारत का संकल्प लेकर चलने वाले हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी मोदी जी साहब का जोर से आप आभार करेंगे, तालियां बजाकर, ऊपर हाथ करके, सब हाथ ऊपर और तालियां बजाओ उनके लिए। और आप नासिक का सब सलाम करेंगे। उनका बहुत बहुत धन्यवाद, आज यहाँ आके हमें संबोधित किया। जोर से जय श्री राम, भारत माता की। As organizations increasingly rely on data and technology